जगातील सगळ्यात उंच पुतळा बघण्यासाठी प्रवास चालू झाला माझा मिरजेमधून. कोल्हापूरवरून मी मिरजला आलो, कारण की मिरज बिकानेर गाडी ही 2:45 वाजता मिरज स्टेशनवरून निघणार होती आणि त्याप्रमाणे ही गाडी निघाली सुद्धा. त्याचबरोबर आपण एक शॉर्ट किंवा रील टाकली होती तात्काळचं तिकीट कसं मिळवायचं याबद्दल. साधारण 8 वाजता ही गाडी पुण्यामध्ये पोहोचते आणि 5 वाजता बडोदरा या ठिकाणी पोहोचते आणि 5:30 वाजता दादर एकतानगर जाणारी गाडी आपल्याला पकडायची आहे. यासाठी आपल्याला जनरलचं तिकीट काढलं तरी चालेल, जास्त गर्दी नसते. आणि बरोबर 7 वाजता एकतानगरला ही गाडी येऊन पोहोचली आणि त्या ठिकाणी थोडीशी थंडी होती. या संपूर्ण प्रवासामध्ये याच ठिकाणी आम्हाला थंडी वाजली. सुंदर असं स्वच्छ एकतानगरचं हे रेल्वे स्टेशन आहे आणि हेच सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून. या स्टेशनवरून बाहेर आल्यावर अनेक रिक्षा ड्रायव्हर्स तुम्हाला भेटतील जे होमस्टे साठी तुम्हाला सांगतील. जर तुम्हाला लक्झुरियस हॉटेल पाहिजे असेल तर या स्टेशनच्या समोरच्या बाजूला 1-2-3 हॉटेल्स आहेत, पण एकतानगरला तुम्हाला होमस्टे सुद्धा मिळेल. 2,500 ते 2,000 रुपये पहिल्यांदा सांगितलं जाईल, पण साधारण कमी करून 1,500-1,600 अगदी 1,200 रुपयेपर्यंत सुद्धा या ठिकाणी होमस्टे आहेत. या भागामध्ये बरेच मराठी कुटुंब या ठिकाणी येत असतात आणि होमस्टेला राहतात. त्याचबरोबर इथंच गुजराती टाईपचं जेवण आणि नाश्ता वगैरे मिळण्याचं एक ठिकाण आहे. हा नंबर आहे, त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता. साधारण स्टेशन पासून 2 ते 3 किलोमीटर हे ठिकाण आहे, त्यामुळे 100 रुपये रिक्षा ड्रायव्हर्स घेतात. जॉय सिटी एकतानगर असं या एरियाचं नाव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रूम्स वगैरे मिळतील. अशा पद्धतीचे रूम्स आहेत. 4 ते 5 जण आपण यामध्ये झोपू शकतोय. या होमस्टे पासून पुन्हा तुम्हाला रेल्वे स्टेशनलाच यायचं आहे, कारण की इथूनच तुम्हाला बस मिळणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जाण्यासाठी. हे स्टेशन आहे, स्टेशनच्या बाहेर मी उभारलेलो आहे. या ठिकाणी लगेज वगैरे पण आपण ठेवू शकतोय. त्याचबरोबर आता आपण इथून फ्री ऑफ कॉस्टमध्ये बसनं, बॅटरीच्या बस आहेत, तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जायचं आहे. या बसची सेवा उत्तम आहे. अगदी 10-10 मिनिटाला या ठिकाणून बस असतात. बिंदास्त आपल्याला कुठल्याही बसमध्ये बसायचं आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जायचं आहे. खूप स्मूथ रस्ता आहे, खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणाहून जातो. लगेच बस आली आणि आम्ही आतमध्ये चढलो सुद्धा. बस सुद्धा एकदम क्लीन होती आणि जाताना बसमधनच तुम्हाला भला मोठा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू दिसतोय. आजूबाजून डोंगर आहेत आणि मस्तपैकी हा स्टॅच्यू उभारलेला दिसतोय. हे बघितल्यावर खरंच अंगावर काटे येतात मित्रांनो आणि एकदम अभिमान वाटतो. या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ जाण्यासाठी 3 प्रकारची तिकीट आहेत. एक आहे 150 रुपयाचं, दुसरं आहे 380 रुपयाचं आणि एक आहे 1000 रुपयाचं. तर यामधलं 380 रुपयाचं तिकीट मी काढलं होतं. यामध्ये तुम्ही स्टॅच्यूमधून वर जाऊ शकता लिफ्टनं आणि छातीपर्यंत जाऊ शकता आणि तिकडून नर्मदा नदीचं सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आणि 150 रुपयाच्या तिकिटामध्ये तुम्ही पायापर्यंत जाऊ शकता. आत जाताना तुम्हाला कोणत्या प्रकारचा खाद्यपदार्थ आतमध्ये न्यायचं नाही आहे. आधीच तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे लॉकर्स आहेत त्याच्या इथं ठेवू शकता. आतमधला परिसर एकदम स्वच्छ आहे. पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि खूपच मस्त वाटतंय. आणि वातावरण सुद्धा आता सध्या जानेवारी महिन्यामध्ये खूप चांगलं होतं. थंडी पण कमी होती आणि ही नदी तुम्ही बघू शकता या ठिकाणाहून. हे सुद्धा दृश्य आहे. आजूबाजूला डोंगर आहेत हिरवेगार. आणि आता आपण स्टॅच्यू जवळ चाललेलो आहे आणि त्याच पद्धतीने जास्त चालायला लागू नये म्हणून थोडेसे बॅटरीचे कार सुद्धा ठेवलेले आहेत त्यांनी आणि अशा पद्धतीनं रॅम्प सुद्धा ठेवलेला आहे जो आपोआप सरकत जातो, जास्त चालायला लागू नये म्हणून. सरकते जिने सुद्धा वर ठेवलेले आहेत. आणि आता आम्ही वर जाण्यासाठी लिफ्टच्या लाईनीमध्ये उभारलेलो आहे आणि जास्त पण गर्दी नव्हती. लाईन लगेच सरकत गेली आणि आम्ही वर जाण्यासाठी रेडी होतो. खूपच एक्साइट पण होतो. आता वर आलेलो आहे आणि बघू शकता आतमध्ये स्ट्रक्चर कशा पद्धतीने उभं केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला दिसतंय. आतमध्ये मेंटेनन्स साठी सुद्धा जागा ठेवलेली आहे. जिने आहेत, पायऱ्या आहेत आणि लोखंडी रॉड्स थ्रू हे सगळं जोडलेलं आहे. हे सगळं बघायला आपल्याला मिळत आहे आणि वरनं सुंदर असा डॅमचा व्ह्यू दिसतोय आणि नदीचा व्ह्यू सुद्धा दिसतो आहे.
आपण परदेशी जाऊन अनेक गोष्टीची वावा करत असतो मित्रांनो, पण आपल्या भारतातल्याच काही गोष्टी आपण बघत नाही आणि म्हणूनच अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि कशा पद्धतीनं हे उभं झालेलं आहे, अक्षरशः बघितल्यावर याचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीने भारतामध्ये असं काहीतरी होऊ शकतं. आणि या ठिकाणची स्वच्छता आणि मॅनेजमेंट सुद्धा खूप मला चांगली वाटली. बघू शकता जगभरातील हे पुतळे आहेत जे सगळ्यात उंच आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात उंच हा आपला भारतामधला पुतळा आहे. आणि त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित माहिती देणारी हा कक्ष आहे. माहिती सगळी दिलेली आहे, त्यांचे जुने फोटोग्राफ्स दिलेले आहेत आणि इथं उभा असलेल्या डॅम बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यानंतर मी आलो वरच्या बाजूला आणि या ठिकाणी पायाजवळ आपण जाऊ शकतो. केवढा मोठा पाय आहे बघा, अक्षरशः त्याच्यासमोर माणसं मुंग्या दिसायला लागलेली आहेत आणि इथून नजारा सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आणि इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला खायचे स्टॉल सुद्धा दिसतील. या ठिकाणी कलिंगड, स्वीट कॉर्न, चणे हे सगळे विकताना आपल्याला दिसतील. 30 रुपयाला एक प्लेट अशा पद्धतीने आहे. आणि त्यानंतरचा स्पॉट आहे झू. झूला गेलो, 200 रुपये या ठिकाणी तिकीट आहे. आणि त्याचबरोबर बॅटरीच्या कार सुद्धा याच तिकिटामध्ये मोफतमध्ये उपलब्ध आहेत. खूप मस्त मस्त आणि ऍक्टिव्ह प्राणी या ठिकाणी झू मध्ये आपल्याला बघायला मिळतील. या झू मध्ये आपण पक्ष्यांना अगदी जवळून बघू शकतो. आतमध्ये खूप सारे पक्षी असतात, अगदी अक्षरशः आपल्या डोक्यावरनं उडत असतात. हा अनुभव घेण्यासाठी नक्की या ठिकाणी जावा, खूपच मस्त आहे. या झूच्या समोरच पेट नावाचं एक स्पेशल सेक्शन आहे. त्या ठिकाणी पाळीव प्राणी ठेवलेले आहेत. शेळी आहे, मेंढी आहेत वेगवेगळ्या देशातल्या, आणि त्या ठिकाणी तुम्ही हात लावू शकता, त्यांच्या जवळ जाऊ शकता. आणि पुन्हा एकदा संध्याकाळी 7 वाजल्यानंतर स्टॅच्यू पाशी आलो, जो लाईट शो बघण्यासाठी. हा लाईट शो फ्री ऑफ कॉस्ट आहे. बाहेरून बाकडी आहेत, तिथून सुद्धा बघू शकतो आणि आतमधनं सुद्धा बघू शकतोय. 7 वाजता चालू होणारा लाईट शो. आणि त्यानंतर 7 वाजता चालू होतं हे ग्लो गार्डन,
जाण्यासाठी एक 150 रुपये तिकीट आहे. आतमध्ये अशा पद्धतीनं डान्स वगैरे आहे, गाणी आहेत ग्लो गार्डनला. दुसरा दिवस चालू झाला आणि डॅम जवळ आलो. रात्री डॅम पाशी लाईट शो सुद्धा असतो. तुम्ही तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये लाईट शो बघू शकता. या ठिकाणी तिथं बसण्यासाठी सोय आहे. इथंच अमूल आईस्क्रीम सुद्धा विक्रीसाठी ठेवलेला आहे आणि काही सामोसे असू देत, फ्राईज असू देत, हे सुद्धा आपण खाऊ शकतो. आणि या ट्रॅकवरूनच पुढे चालत गेल्यानंतर मस्तपैकी फ्लॉवर गार्डन आहे. इथं खूप सुंदर सुंदर फोटो काढण्यासाठी फ्लॉवर्स आहेत आणि सेल्फी पॉईंट सुद्धा तयार केलेले आहेत. खूपच सुंदर हा नजारा होता आणि या ठिकाणाहून स्टॅच्यू सुद्धा बघायला मिळतो आपल्याला. हे सगळं बघितल्यानंतर बरेचसे स्पॉट झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा स्टेशनपाशी गेलो आणि तिथं जगदीश नावाचं हॉटेल आहे. तिथं फाफडा आणि सामोसा सुद्धा मिळतो. 30 रुपयाला सामोसा आणि हा घेतलेला फाफडा आहे तो 70 रुपयाला आहे. फाफडा चांगला होता पण थोडासा रेट जास्त होता. या ठिकाणी जेवण्यासाठी खूप कमी ऑप्शन्स आहेत. त्यामुळं एकता नगरला काही जास्त आपल्याला खायला प्यायला मिळणार नाहीये. आणि त्यानंतर आम्ही निघालो बडोद्याला, म्हणजे वडोदरा या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन पकडली. लोकल अनेक ट्रेन्स आहेत आणि साधारण 1 तासभर लागतो आपल्याला प्रवास करून बडोद्याला जाण्यासाठी आपल्याला प्रतापनगर ला जाणारी ट्रेन पकडायची आहे आणि इथून 40-50 रुपये घेऊन आपल्याला बडोदा या ठिकाणी सोडलं जाईल. रिक्षा इथं उपलब्ध आहेत. आम्ही रिक्षानंच प्रवास करत बडोदा या ठिकाणी गेलो. जाता बारीक मोठ्या गल्ल्या आणि या ठिकाणचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं. बडोदा या ठिकाणी जास्त काही बघण्यासारखं नाही, पण लक्ष्मी विलास पॅलेस आणि त्यांच्या इकडचं गार्डन, त्या ठिकाणी सुद्धा झू आहे, ते आपण बघू शकतो. आता त्यानंतर आम्ही गेलो लक्ष्मी विलास पॅलेसला. या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी 250 रुपये तिकीट आहे आणि एक ऑडिओ गाईड दिला जातो. त्यामध्ये सगळी पॅलेसची माहिती आहे. भव्य दिव्य पॅलेस बघून खूपच मस्त वाटतं आणि आता सध्या ही कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून सुद्धा वापरली जाते. याच ठिकाणी समोर लग्न सुद्धा होतात आणि राहण्याची सोय सुद्धा इथं आहे. 8,000 ते 9,000, 10,000 अशा पद्धतीनं इथं राहण्याच्या तिकीट्स आहेत किंवा रेट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि पॅलेस बघितल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही निघालो बागेकडे. बागेमध्ये झू होतं. झू तर आम्ही एकता नगरला बघितलेलं, त्यामुळं आम्ही बघितलं नाही. तर गावभागामध्ये त्यांच्या काठियावाडी जेवण होतं, ते जेवण घेतलं आणि पुन्हा कोल्हापूरला निघण्यासाठी प्रवास चालू झाला.